नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आता आज आपण एक नवीन भागामध्ये शिकणार आहोत. इयत्ता 5वीतील बालभारती भाग 4 आणि पर्यावरण भाग 1 मधील आज आपण एक नवीन घटकांचा अभ्यास करणार आहोत. पण त्यापूर्वी आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं होतं की अन्न घटक हा जो पाठ आपण अभ्यासला होती त्याच्यामध्ये आपण हर एक अन्न घटकांची सविस्तर माहिती आपण मुलांना घेतली होती की जे कार्बोदके काय आहे, म्हणजे ते काय आहे, जे आपले स्निग्ध पदार्थ आहेत ते काय आहेत, जे प्रथिने आहेत त्याला प्रथिने कशाला म्हणतात, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा सविस्तर आपण अभ्यास आपण मुलांनो त्या पाठामध्ये आपण केला होता. आज आपण एका नवीन पाठामध्ये आपण पाहणार आहोत आणि आपल्या पाठाचं नाव आहे मुलांनो की आपले भावनिक जग काय. आपले भावनिक जग म्हणजे याचा अर्थ की काय तिने सांगितलं की जी आपली भावना आहे, जे प्रत्येक व्यक्तीची जी भावना आहे ती म्हणजे भावना काय आहे. भावना म्हणजेच मुलांनो काय आहे, इमोशन्स आहेत आणि त्याला आपण काय बोलू शकतो, संवेदना देखील आपण म्हणालो ते बोलू शकतो की संवेदना म्हणजे आपल्याला काय वाटतं ते आहे की संवेदनामध्ये त्याचं जर व्याख्या जर बघायला गेली तर त्याचं जे आहे की जे चेतनाचा, वर्तनाचा आणि संवेदनाची याची ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये आनंद, दुःख, भीती, राग हे विशेष करून मानसिकरित्या गुंतलेले असतात. बरोबर आहे की त्यालाच आपण काय बोलतो की आपण भावना असे बोलतो. मग ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये भावना जी आहे ह्या भावना ह्या 2 प्रकारच्या असतात मुलांनो. त्याच्यामध्ये एक पहिली असते ती मानसिक असते आणि दुसरी असते ती शारीरिक असते की जे आपण म्हणतो भावना. तर भावनामध्ये 2 प्रकार आपण पाहिले, मानसिक आणि शारीरिक. ती न्यूरोफिजियोलॉजिकल याच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे आपल्याला ती जाणवत असते आपल्या शरीरामध्ये. तर अशा प्रकारे बघूया की आपण आपले भावनिक जग हे कशा प्रकारचं आहे की त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. त्या घटकाबद्दलची आपण मुलांना सविस्तर आता आपण माहिती घेणार आहोत की जे तुम्हाला सांगितलं की माणसाचे कितीतरी जे स्वभावाचे जे पैलू असतात की ज्याला माणसाला कधी दुःख येतो, कधी राग येतो, कधी द्वेष असतो, कधी मत्सर वाटतो, त्या सर्वांची काय आहे मेळ असतो. कधी कोणाला उदारपणे क्षमा देखील आपल्याला करावीशी वाटते, तर कधी कोणाबद्दल प्रेमही वाटू शकतं. राग, आनंद, दुःख, भीती, भावना, नैराश्य, भीती या सगळ्यांच्या आपल्या भावना ज्या आहेत त्या कशा प्रकारच्या आपण व्यक्त करत असतो ते आपण या पाठामध्ये मुलांना शिकणार आहोत. म्हणून की आता आपण लगेचच वळूया की आपण स्पष्टीकरणाद्वारे म्हणजे आपण त्याचा सविस्तररित्या अभ्यास करणार आहोत. इथे काय सांगितलं, भावनाचा मेळ कसा घालावा, की जो भावनाचा मेळ म्हणजे जो भावनाचा जो बॅलन्स आहे तो कशा प्रकारे मुलांना राखला पाहिजे हे देखील आपण आता पाहणार आहोत की ते भावनांचा मेळ आपण कशा प्रकारे ठेवला पाहिजे. इथे तुम्हाला बघा चित्रामध्ये काही दिसत आहे. यांनी काय सांगितलं आहे की माणूस विचारक्षम असतो. जेव्हा माणूस काय करत असतो, विचारक्षम आहे की व्यक्ती आहे ती हर एक व्यक्ती काय आहे, विचार करणारी आहे. बरोबर आहे की त्या व्यक्तीला हर एक गोष्ट जी समोर डोळ्याला दिसते त्याप्रमाणे तो विचार करतो आणि मग त्या विचाराची जी प्रक्रिया, ती गुंतागुंतीची प्रक्रिया त्याच्या विचारामध्ये सुरू होत असते. तसाच तो भावनाशीलही असतो. आताच आपण सांगितलं की जसं तो विचार करतो तसंच त्याच्यामध्ये भावना असते. भावना म्हणजे आपण काय सांगितलं मुलांना मी, ते भावना म्हणजे जे इमोशन आहे, जे संवेदना आहे की त्याला काय वाटतंय तो न बोलता तो आपल्या कृतीतून दाखवत असतो. मग तो आनंद असो, दुःख असो, भीती असो, राग असो, द्वेष असो, तो न बोलता देखील आपण त्याच्या हालचालीवरून किंवा त्याच्या एक्सप्रेशनवरून आपण ते समजू शकतो मुलांना. की बघा इथे तुम्हाला देखील सांगितलं की माणूस हा विचार करतो. माणूस हा विचार करतो. तुम्ही पण विचार करता की नाही की आता परीक्षा जवळ आली की मग विचार करता की अरे मी तर काहीच अभ्यास केला नाही, मग आता परीक्षेला मी काय लिहिणार आहे, प्रश्नाची उत्तर कशी सोडवणार आहे, माझं आता वही पण पूर्ण झाली नाही आहे. मग तुम्ही विचार करता की नाही. मग तसाच विचार प्रत्येक व्यक्ती काय करत असते, ज्याच्या त्याच्या वयानुसार मनुष्य काय करत असतो, हा विचार करत असतो. आणि विचार करण्यामध्ये की विचारच्या बरोबर काय करत असतो तसं तो भावनाशीलही असतो. मग त्याला जे भावना कशा असतात तर तुम्हाला बघा इथे दिलेले आहे की या भावनाशीच असतो. विचार आणि भावनाचा योग्य तो मेळ आपल्याला घालावा लागतो. जे विचारही करतो आणि ज्या भावना असतात त्या देखील मुलांना आपल्याला काय करावं लागतं, त्या दोघांची योग्य रीतीने सांगड घालणं हे देखील तितकेच गरजेचं आहे. की फक्त आपण विचार करायचं हे नाही, तर आपलं त्याच्याबरोबर काय करायचं आहे, आपल्या कोणत्या प्रकारच्या भावना आहेत ते देखील आपण जाणणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही एखादं स्पीच ऐकलं, म्हणजे जे आता त्यांनी सांगितलं की बाबा जे स्पीच आहे की जर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये एखादा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये पाहुण्यांना त्यांनी बोलवलं की जे तुमच्या शाळेतले विद्यार्थी पुढे मोठे होऊन ते डॉक्टर बनले, इंजिनियर बनले आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही कशा अथक परिश्रमाने, अभ्यासाने आणि शिक्षकांच्या मदतीने आम्ही कशा प्रकारे काय केलं आहे, या इथपर्यंत आम्ही हे यश गाठलं आहे. मग तुम्ही ते स्पीच जेव्हा तुम्ही बघता
आणि ऐकता आणि मग विचार करता आणि मग ते विचारायला मग भावनेची सांगड लागते, की तुम्हालाही त्याप्रमाणे बनण्याची काय होते, इच्छा जागृत होते. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही विचार करून तुम्ही तुमच्या मनामध्ये भावना जागृत करता, की मलाही काय करायचं आहे, अशा प्रकारे यश संपादन करायचं आहे. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला इथे काही चित्र बघा तुम्हाला दिलेली आहेत, की आनंद आहे, दुःख आहे, राग आहे, भीती आहे. हे सगळे जे चित्र आहेत ते कसले आहेत, भावनेचे चित्र आहेत, की जे तुम्ही बोलून नाही दाखवत, परंतु ते तुमच्या कृतीद्वारे तुम्ही काय करत असता मुलांनो, ते सादर करत असता. तुम्ही ते वेळोवेळी त्याचं प्रदर्शन करता. जर तुम्हाला राग आला तर तुम्ही राग दर्शवता, जर तुम्हाला दुःख वाटलं तर तुम्ही दुःख देखील दर्शवता. आता इथे बघा तुम्हाला काय दिलं चित्रामध्ये, की एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला कोणी काही बोललं आहे तर तुम्हाला काय येतो, राग येतो आणि मग तुम्ही नाराज होऊन जाता आणि तुम्ही आपल्या रूममध्ये जाऊन काय करता, शांत बसता. कुणी आपल्याला दुखवलं की आपल्याला वाईट वाटते, ते स्वाभाविकच आहे, बरोबर आहे. की जर कोणी आपल्याला दुखवलं तर आपल्याला काय वाटतं, आपल्याला राग येतो आणि मग ते वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे. का सांगितलं स्वाभाविक आहे, की आपण मनुष्य आहोत. मनुष्य असल्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी आहेत, ज्या भावना आहेत, त्या भावना देखील जसं इतरांना होतात तसे आपल्याला देखील होतात. आणि जर आपल्याला कोणी दुखवलं, कोणी एखादी गोष्ट बोलली तर ते आपल्याला सहन होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं मुलांनो, राग येतो आणि मग आपल्याला ते वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे याच्यात विशेष अशी गोष्ट काही नाही, की जर एखाद्या व्यक्तीला जर आपण समजा तुम्हाला कोण बोललं, शिक्षक जर तुम्हाला अभ्यास नाही केला, तुम्ही अभ्यास नाही केला ही तुमची चूक जरी असली तरी तुम्हाला बोललं तरी तुम्हाला राग येतो, की हे स्वाभाविक आहे. की माणसाला राग येणं, आनंद वाटणं, दुःख वाटणं, भीती वाटणं हे काय आहे, स्वाभाविकपणाचे लक्षण आहेत. आपण म्हणतो की माणसाचे काय आहेत, हे लक्षण आहे आणि हे प्रत्येक मनुष्यामध्ये असतातच असतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे तसं इथे देखील तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता, की एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला राग आला तर आपण काय करतो, गपचूप एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेला असतो बघा. पण किती वाईट वाटू घ्यायचे आपल्याला कळायला पाहिजे, की आपल्याला किती वाईट वाटलेलं पाहिजे, की एखादी व्यक्ती जर आपल्याला बोलत आहे, की ठीक आहे माझ्याकडून जर चूक झाली आहे, तर समजा मी एखादा कप फोडला आहे किंवा मम्मीला माहिती नाही आहे आणि जर आपल्याला आई ओरडली आहे, तर मी त्या गोष्टीचं किती वाईट वाटून घ्यायला पाहिजे हे मी ठरवायला पाहिजे. त्यांनी स्पष्ट सांगितलं, की किती वाईट वाटून घ्यायचं हे आपल्याला कळायला हवं. आणि एखाद्याने चूक केली तर आपल्याला ते राग येत. एखाद्याने जर दुसऱ्यांनी जरी चूक केली तर मग जसं आपल्याला राग येतो, तसं आपल्या हातून जर चूक झाली आणि आपल्याला कोणी ओरडलं तर मला किती त्याचा राग म्हणजे कंट्रोल करायला पाहिजे, की किती गोष्ट मी ती मनावर घ्यायला पाहिजे हे मी काय करणार, काय ठरवलं पाहिजे. की मी त्या गोष्टीचा दीर्घकाळपर्यंत विचार करणार, दीर्घकाळपर्यंत राग धरून बसणार, का मी लगेच तो आला आणि सोडून दिला आणि परत मी मूळ स्वभावामध्ये आलो. काय करायचं हे मला ठरवायचं आहे, की तो राग धरून बसायचा आहे, एकांतात शांत बसायचं आहे, त्या व्यक्तीशी आबोला धरायचा आहे का त्या व्यक्तीशी बोलायचंच नाही, हे मी ठरवणार आहे. की त्याच्यामुळे आपला स्वभाव कसला पाहिजे, खेळता पाहिजे. की एखादी गोष्टीची जर चूक झाली आणि आपण ती मान्य केली, आपल्याला कोणी बोललं, आपल्याला राग आला किंवा आपल्याला त्या गोष्टीचं वाईट वाटलं कोणी बोललं तरी तो मला जास्त दीर्घकाळ मला तो राग ठेवून चालणार नाही, हे मी ठरवायला पाहिजे. की नाही माझी चूक झाली, तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे, ती मान्य करायला पाहिजे. आणि जरी ती व्यक्ती बोलली तरी ती आपल्या हिताचं आहे, आपल्या चांगल्यासाठी ती बोलत असेल, कारण जेणेकरून आपण पुढे परत त्या अशा अनेक चुका करू नये यासाठीच आपल्याला व्यक्ती ही बोलत असते. आपल्या चुका सुधारण्याचा ते प्रयत्न करत असते, की त्याच्यामध्ये काही चांगला म्हणजे त्या लोकांचा असा काही वाईट हेतू नसतो, की तुम्हाला बोलल्याने त्यांना आनंद वाटतो असं काही नसतं मुलांना. की आई वडील जे असतात, जेव्हा ते तुमचे मित्रमैत्रिणी जे असतात, जर एखादी आपल्याकडून चूक झाली तर ते आपल्याला सुधरवायचंच ते काम करत असतात, जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीचा मुलांना खूप फायदा हा होणार असतो. आणि म्हणूनच आपण किती वाईट वाटून घ्यायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. की जसं तुम्ही इथे बघा पाहू शकता, की आपल्याला एकांतपणे वाटतं, एकटेपणा वाटत असतं जेव्हा कुणी बोलत असतो. पण किती रागवायचं याची काही मर्यादा कळली पाहिजे. की आपल्याला हर एक गोष्टीची मर्यादा कळाली पाहिजे. की तुम्ही इथे चित्रामध्ये पाहू शकता मुलांना, की जर एखादा जी व्यक्ती आहे ती काय करत आहे, गाडी चालवत आहे आणि तो ओरडत आहे, म्हणजे जेणेकरून जिथे काय झालं असेल तिथे म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता, की तो गाडीतून चालला आहे, कोणी समोरून ओव्हरटेक केली आहे, जेव्हा गाडी ती घसली असेल किंवा समोरून कोण गेलं असेल तर त्याच्यामुळे त्याला राग आला आहे. की हर एक परिस्थिती कोणतीही असो मुलांनो, ती घरातली असो, बाहेरची असो, शाळेतली असो, जेव्हा कुटुंबाच्या बाहेर जाता, जेव्हा तुम्ही नातेवाईकात जाता, फ्रेंड सर्कलमध्ये जाता, त्यावेळेस तुम्हाला
कोणतीही परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीमध्ये जर एखादी प्रसंग जर घडत आहे, जर रागवण्याचा, जर चिडण्याचा, तर मला किती रागवायला पाहिजे हे म्हणजे मी ठरवायला पाहिजे, की त्यालाही काय आहेत, मर्यादा आहेत, की तुम्ही किती काळापर्यंत रागवू शकता. 15 मिनिटं, 10 मिनिटं, की 1 तास, 2 तास, किंवा का पूर्ण दिवसभर, का 4 दिवस. म्हणजे तुम्ही हे ठरवायचं आहे, की आपल्या रागवण्याला काय आहे, ह्या मर्यादा असायला पाहिजे. आपण जास्त दीर्घकाळपर्यंत मुलांनो हे रागवू शकत नाही, की जेणेकरून मग त्याचा आपल्या स्वतःवर परिणाम होतो. कसा परिणाम होतो मुलांनो, की जेणेकरून मग आपण जर दिवसभर जर आपण रागात असलो, की साहजिकच आहे आपली चिडचिड होणार, आपल्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष लागणार नाही. आणि आपण काय करतो मुलांनो, की मग आपल्याला ज्या गोष्टी, जे काम दिलं गेलंय ते काम आपलं नीट व्यवस्थित पार पडत नाही. आणि त्याच्यामुळे मग आपल्या डोक्यामध्ये सतत तोच विचार असतो, तेच शब्द असतात, की मग आपलं जे काय, आपला जो स्वभाव आहे तो चिडचिडा बनून जातो. आणि मग समोरच्या व्यक्तीला देखील आपल्याशी बोलायची इच्छा होत नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलं, की आपण किती काळ रागवलं पाहिजे, त्याच्या काय आहेत, काही मर्यादा ठरवल्या आहेत. की एखादी गोष्ट जरी झाली, की एखादी गोष्ट ओरडण्याचा प्रसंग आला, रागवण्याचा जरी प्रसंग आला, तरी तो थोडा वेळ असायला पाहिजे, अल्प काळ असला पाहिजे, आणि नंतर तो सोडून देणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. बोलायला की जसं तुम्ही इथे चित्रामध्ये की पाहू शकता, की आपल्याला जो राग आहे तो काय करणं पाहिजे, कंट्रोल करता आला पाहिजे. आता इथे तुम्हाला बघा बऱ्याचशा ज्या गोष्टी दिल्या आहेत, की ह्या सर्व गोष्टी तुम्ही बघा, की जे टॉयज आहेत, जे गेम्स आहेत, हे तुम्हाला सर्व मुलांना आवडतच असतं. जे की जर मुलं असतं तर त्यांना गाड्या, जे वेगवेगळ्या प्रकारचे जे गाड्या आहेत त्याचं त्यांना आकर्षण असतं. जे मुली आहेत त्यांना देखील जे त्यांचे जे टॉयज आहेत, जे डॉल्स आहेत, की त्याच्यामध्ये देखील ज्या व्हरायटी आहेत त्या सर्व गोष्टीचं त्यांना आकर्षण असतं. परंतु एखादी गोष्ट हवी आहे, तुमच्याकडे आहे, पण परंतु परंतु ती परत तुम्हाला हवी आहे. म्हणजे आपण या मागच्या पाठामध्ये बघा शिकलो होतो, की एखादी गोष्ट असून सुद्धा परत ती घेणं, याला आपण काय बोलतो, हव्यास बोलतो. हे आपण मागच्या पाठामध्ये शिकलेलो आहोत, परिसर अभ्यासमध्ये. लक्षात येते ना मुलांना, तुम्ही शिकलोय की नाही? बरोबर. तर तसंच आपण काय केलंय, की इथे मी देखील तुम्हाला तेच सांगितलं, एखादी गोष्ट हवीशी वाटणे हे स्वाभाविक आहे, की ठीक आहे, एखादी गोष्ट आपल्याला माझ्याकडे नाहीये तर मी ते घेणं योग्य आहे. की जर माझ्याकडे एखादं टॉयज नाहीये, एखादी वस्तू नाहीये, तर मी ती घेते आहे. हे प्रत्येकालाच वाटत असतं. पण त्यासाठी किती आपापलेपणा करायचा हे कळलं पाहिजे. की एखादी गोष्ट जर आपल्याला घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी आपण किती हापापलेपणा, इथे काय शब्द आलाय बघा मुलांनो, हापापलेपणा. याचा अर्थ काय आहे, की एखादी गोष्ट हव्यास, जसं आपण मागच्या पाठामध्ये शिकलो, की त्या गोष्टीला आपण काय बोलतो, हव्यास बोलतो. की आपल्याला गोष्टीचा हव्यास पाहिजे, की असून सुद्धा एखादी वस्तूची मागणी करणे, डिमांड करणे, त्याला आपण काय बोललो, हापापलेपणा. म्हणजे मला त्या गोष्टीसाठी हट्ट करणं, जिद्द करणं, की मला ती गोष्ट हवी आहे. की प्रत्येकाला गोष्ट हवी असते. ते प्रत्येक लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला काय वाटत असतं, की नाही माझ्याकडे ही वस्तू हवी आहे. हे वाटणं स्वाभाविक आहे. कारण जर आपण मनुष्य आहोत तर आपल्याला रोजच्या वापरासाठी, दैनंदिन जीवनामध्ये देखील बऱ्याचशा गोष्टीची ही आवश्यकता असते. आणि ती आवश्यकता आपली भरून काढण्यासाठीच आपण काय करत असतो, वस्तू विकत घेत असतो. परंतु ते विकत घेत असताना त्या गोष्टीसाठी आपण किती हव्यास केला पाहिजे हे देखील आपल्याला त्याची मर्यादा असली पाहिजे. आपण त्यासाठी तुम्ही इथे बघा पाहू शकता, की वेगवेगळे जे काय आहे ते की आपल्याला जी गोष्ट आपल्याकडे आहे तर ती असून सुद्धा परत त्या वस्तू विकत घेणं, त्या गोष्टी खरेदी करणं, हे काय आहे मुलांना चुकलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपल्याला की त्याच्या मर्यादा कळल्या पाहिजे, की आपण किती या वस्तू घेतल्या पाहिजे किंवा नाही घेतल्या पाहिजे, याची देखील मुलांना काय झाले पाहिजे, आपल्याला जाणीव होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे देखील बघा इथे तुम्हाला पाहिलं आहे, की कशा प्रकारे मुलं काय करत असतात, हव्यास करत असतात ती गोष्ट मिळवण्यासाठी, की नाही मला ती गोष्ट पाहिजे हे अशी जिद्द करत असतात. आता इथे काय दिलंय, की विचारपणाने भावना आवरता येतात. जेव्हा मनुष्य विचार करत असतो, जेव्हा त्याची विचार प्रक्रिया सुरू असते, तेव्हा काय करत असतो, की त्या विचारामध्ये त्याला काय येतात, त्याच्या विचारामुळे काय भावना आवरता येतात. की जेव्हा तो विचार करतो, जेव्हा शांत डोक्याने जेव्हा तो विचार करतो, तेव्हा त्या फार एक प्रश्नाचं उत्तर काय करत असतं, मिळत असतं. जेव्हा आपण रागात असतो, चिडचिडीत असतो, तेव्हा आपल्याला प्रश्नाची उत्तरं ही मिळत नसतात. परंतु जेव्हा आपलं डोकं शांत होतं, तेव्हा आपल्याला हर एक प्रश्नाची उत्तरं मिळतात. इथे काय झाले, विचारपणाने भावना आवरता येतात. म्हणजे ज्या भावना आपण जे शिकलो, की जे प्रकार शिकलो, दुःख, राग, भीती, ज्या आनंद, दुःख, ज्या सर्व गोष्टी आहेत, ज्या आपल्या भावना आहेत, त्या काय आहेत, की त्या आपल्या भावना त्याच्यामुळे काय करतात, विचार केल्यामुळे आपल्या त्या भावनांना नियंत्रण ठेवता येते, भावना आवर ठेवता, त्याच्यात संयम ठेवता येते. संयम ठेवणे म्हणजे पेशन्स, की आपण पेशन्स ठेवू शकतो, की चला मला एखादी गोष्ट, चला बाबा समोर चुकीची घडली आहे, की समोरच्या व्यक्तीने जर ओव्हरटेक केलं आहे गाडीला, की तर मग आपण काय करतो, की आपण की नाही आपण विचार करतो पहिलंच, की नाही मला काय करायचंय, भांडायचं नाही, मला ओरडायचं नाही, मला चिडायचं नाही. मग आपण काय करतो, संयम ठेवतो, म्हणजे पेशन्स ठेवतो, की नाही
मला काय करायचं नाही, चिडायचं नाहीये, मला भांडायचं नाही, मला रागवायचं नाही. मग त्याला आपण काय बोलणार, संयम ठेवतो. भावनावर अशा रीतीने नियंत्रण ठेवता येते. नियंत्रण म्हणजे ते हर एक जी परिस्थिती जी समोर उद्भवली आहे त्या सर्व परिस्थितीवर माणूस काय करू शकतो, नियंत्रण ठेवतो. कशाच्या द्वारे, भावनांच्या द्वारे. जे मनामध्ये माणसाचे विचार येतात त्या विचाराद्वारे काय करतो मनुष्य, त्या भावनाद्वारे काय करतो, कंट्रोल ठेवता येतो, त्याला संयम ठेवता येते, त्याच्या विचारावर संयम ठेवतो. म्हणजेच पेशंट ठेवता येते की एखादी गोष्ट आपल्याला जर नाही करायची ठरवली तर आपण त्या गोष्टी पेशन्सफुली, संयमाने त्या गोष्टी आपण हाताळू शकतो. इथे पाहू शकता की मनुष्य पेशन्सने काय करू शकतो, संयम ठेवतो विचाराने. आता इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मुद्रा दिसत आहे, जो चेहरा आहे त्या चेहऱ्याच्या मुद्रा आहेत त्या म्हणजे भावना आहेत. जसं मगाशी मी सांगितलं, भावना म्हणजेच इमोशन आणि इमोशन म्हणजे संवेदना, की जे एक्सप्रेस केल्या जातात, की ते दर्शवल्या जातात तुम्हाला, की न बोलता देखील तुम्ही त्या ओळखू शकता, की तुम्हाला सांगण्याची गरज नाही, की त्या व्यक्तीने सांगायची गरज नाही की मी दुःखात आहे, मी रागवलोय, मी रुसलोय, मी दुःखात आहे किंवा मी खुश आहे, मी आनंदात आहे, मला भीती वाटते, असं तो बोलतो का? की ते तुम्हाला हर एक प्रकारचे जे काय आहेत फेस आहेत ते तुम्हाला ते चेहरा वाचता आला पाहिजे, त्या भावना तुम्हाला समजल्या पाहिजे, की ही जी मुद्रा आहे ती मुद्रा कोणत्या प्रकारची आहे. ते आता आपण पाहूया मुलांना, की इथे बघा तुम्हाला दिसत आहे की इथे जो मुलगा आहे की तो काय आहे, की तो दुःखी आहे. इथे काय, तो आश्चर्यकारक करत आहे, की त्याला आश्चर्य वाटलं आहे, की जी एखादी गोष्ट पाहून म्हणा, ऐकून म्हणा, की अरे म्हणजे त्याच्यासाठी ही काही गोष्ट आश्चर्यकारक आहे. याच्यामध्ये तो हास्याचा चेहरा आहे, की एखादी गोष्ट मनासारखी झाली तर मनुष्य काय करतो मुलांना, हास्यच असतो. आणि त्याच्यामुळे मग ते चेहऱ्याची मुद्रा दाखवली आहे ती कसली आहे, हास्याची आहे. एखादी बघा चेहरा, ही दुसरी मुद्रा जी दिसते ती कसली आहे, की एखादी गोष्ट त्याला नाही आवडली म्हणून त्याने काय केलं, चेहरा त्याने जे असं दुःखाचा नाही परंतु त्याने जे नावडता चेहरा केला आहे, की मला ही गोष्ट पटलेली नाही. तर बघा दुसरा हा जो चेहरा दिसतो तो कसा आहे, तो रागिष्ट आहे, की मला ही गोष्ट आवडलेली नाही किंवा त्याला कोणी बोललं असेल तर त्याच्यामुळे त्याला राग आलेला दिसतो. म्हणून ते मुद्रा कशी आहे मुलांना, रागिष्ट चंद्र आहे. आणि ही जी शेवटची मुद्रा आहे ती तुम्हाला मुलांना कशी दिसत आहे, ती मुद्रा तुम्हाला भीतीची दिसत आहे, की एखादी तुम्ही भयावह गोष्ट ऐकली असेल, तुम्ही ती पाहिली असेल. जसं तुम्ही मुलांना कधी कधी भूताचे जेव्हा हॉरर पिक्चर बघता तेव्हा तुम्हाला ती भीती वाटते की नाही, तर तेव्हा तुम्ही तो तुमचा फेस असतो तर तेव्हा तुम्ही तुमचा अशा प्रकारे करतात. तर अशा प्रकारच्या ज्या मुद्रा आहेत ह्या काय आहेत, भावना आहेत. विचारीपणाने भावना आवरता येतात. हे काय आहेत, विचार केल्याने भावना ह्या आवरता येतात आणि अशा प्रकारे काय करता येतात. हे जे सगळ्या मुद्रा आहेत त्याच्यावर आपल्याला मुलांना हे नियंत्रण ठेवणे अगदी सोपे जाते. कशाच्या द्वारे, भावनेच्या द्वारे. जे विचार करतो त्या विचाराच्या द्वारे आपण भावनावर नियंत्रण ठेवलं जातो. ह्याच्या मुद्रा आहे आपण पाहतोय, की बघा इथे एखादी व्यक्ती आहे ती बघा किती चिडचिड करणारी आणि फ्रस्ट्रेट झाली आहे, की तो रागवलेला आहे आणि तो म्हणजे त्याचं काय झालं आहे, आउट ऑफ कंट्रोल झालेला आहे. तिथे दाखवलं भावनांचा मेळ घालता येणं, त्या योग्य रीतीने भावनांचा मेळ घालता आला पाहिजे. आता ज्या आपण भावना बघितल्या ज्या सगळ्या प्रकारच्या, आनंद आहे, दुःख आहे, राग आहे, भीती आहे, आश्चर्यकारक आहे, बरोबर, म्हणजे ज्या 6 ज्या आपण मुद्रा पाहिल्या त्या सगळ्या मुद्रामध्ये काय आपल्याला भावनांचा मेळ घालता आला पाहिजे. म्हणजे त्याची सांगड घालता आली पाहिजे, की कोणत्या वेळेस कोणती गोष्ट करणं हे योग्य आहे. त्याच्यासाठी आपल्याला संयम ठेवणं गरजेचं आहे, पेशन्सफुली राहणं गरजेचं आहे, की एखादी जर गोष्ट घडली आहे तर त्या कशा प्रकारे मी ती आपण काय केली नाही पाहिजे, की ती विस्फोटक प्रकारे ती दाखवली नाही पाहिजे, की जे जे प्रदर्शित होईल की लोकांना त्या गोष्टीचा त्रास होईल अशा प्रकारे दाखवली नाही पाहिजे. इथे जर भावनाचा मेळ घालता आला त्या योग्य रीतीने योग्य प्रमाणात व्यक्त करणे. जसे मी आता सांगितलं विस्फोटक, जसं एखादा विस्फोटक पदार्थ असतो की तो असा बम करून फुटला की सगळ्यांना आवाज येतो आणि त्याचा त्रास सगळ्यांना होतो, जे नुकसान होतं ते. म्हणून यांनी काय सांगितलं की आपल्या ज्या भावना आहेत त्या कशा व्यक्त केल्या पाहिजेत, त्या रीतीने योग्य प्रमाणात व्यक्त करतात, योग्य रीतीने व योग्य प्रमाणात. योग्य एक त्याची विशिष्ट पद्धत आहे आणि योग्य प्रमाणात, की ठीक आहे चला बाबा आपण समजा एखाद्या बाहेर ठिकाणी फिरायला गेलो आणि त्या ठिकाणी समजा एखाद्या व्यक्तीचा चुकून तुम्हाला जर धक्का लागला आहे तर अशा सार्वजनिक ठिकाणामध्ये तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तुम्हाला तुमचा राग आवरणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही त्याला योग्य रीतीने आणि योग्य प्रमाणामध्ये, की योग्य पद्धतीने तो तुम्ही ते गोष्ट काय करणं आहे, संयमाने पेशन्सफुली ती गोष्ट हाताळणं गरजेचं आहे. की ठीक आहे धक्का लागला तर ते तुम्हाला सॉरी बोलले, तुम्ही त्याला सॉरी बोलला, ठीक आहे. म्हणजे ती गोष्ट जास्त वाढवली नाहीये. पण त्याच ठिकाणी जर एखाद्या गोष्टी जर भावनाची जर सांगड नाही घालता आली, तिथे काय होईल मुलांनो, की अरे तुला माझा धक्का लागलाच कसा, तुला दिसत नाही का, तुला समजत नाहीये का, इथे मी उभा आहे, तुला आंधळा आहेस का, तुला नाही समजत का, तू बघितलं नाहीस का. म्हणजे मग तिथे त्या ठिकाणी वादविवाद काय
वादविवादच्या चर्चा सुरू होते आणि त्यावेळेस आपण आपल्या भावना तिथे अगदी विस्फोटक पद्धतीने सादर करतो. म्हणूनच त्यांनी सांगितले की तुम्हाला तुमच्या भावना योग्य रीतीने आणि योग्य प्रमाणात व्यक्त करता आलं पाहिजे, की त्याचं पण एक प्रमाण आहे, की जरी तुम्हाला भावना आली, एखादी गोष्ट तुमच्या मनात आली, तुम्हाला बोलायचं तर तुम्ही थोडक्यात रीतीत बोलून तुम्ही ती गोष्ट संपवू शकता. त्यांना असं सांगितलं की योग्य पद्धतीमध्ये काय झालं, योग्य रीतीने, की एक त्याची एक पद्धत आहे आणि ते याचं प्रमाण पण आहे, की ती ही पद्धत नाही की एखाद्याला जर बोलायचं असेल तर ती एक पद्धत असते, की पद्धती कशा आहेत ते बोलण्याच्या, एक नम्रपणा आहे, रूढ स्वभाव आहे, एक एकदम घाबरट स्वभाव आहे, एकदम शांत स्वभावाचा एक नम्रपणा आहे, की ते बोलण्याची एक पद्धत आहे. ज्या पद्धती मी आता सांगितल्या की त्या पद्धतीत मला बोलायचं आहे. आणि त्यांनी काय सांगितले, कोणत्या प्रमाणामध्ये, की योग्य प्रमाणात. इथे काय दिसतंय तुम्हाला मुलांना, प्रमाणात, बरोबर आहे. प्रमाणात म्हणजे त्याचं प्रमाण आहे की हर एक गोष्टीचं, जसं आपण एखादा चहा बनवायचं त्याचं जसं प्रमाण आहे, की साखर एवढी घ्यायची, चहा पावडर एवढे घ्यायचे आणि दूध एवढे घ्यायचे आणि मग तेव्हा आपल्याला चहा बनवायचा आहे पाणी टाकून. तर त्याप्रमाणे त्याचं देखील एक प्रमाण आहे, की तुम्ही कोणत्या पद्धतीत बोलताय आणि कोणत्या प्रमाणात, म्हणजे किती प्रमाणात बोलताय. की ठीक आहे, हर एक गोष्टची जेवढ्याच तेवढी बोलून तुम्ही काय केलं पाहिजे, कट ऑफ केलं पाहिजे, ती गोष्ट संपवली पाहिजे. त्यालाच भावनिक समायोजन असे म्हणतात. त्यालाच काय बोलणार, भावनिक, म्हणजे भावनांची सांगड घालता आली पाहिजे मुलांना. अशा प्रकारे मुलांना हे आपल्याला सांगितलं की भावनिक समायोजन. आता इथे आपण ते शिकणार आहोत की कशा प्रकारे मग हे समायोजन, भावनिक म्हणजे इमोशन म्हणजे काय, संवेदनेचं समायोजन. समायोजनचा मिनिंगच काय मुलांना, इथे हे जे आहे समायोजन, हे समायोजन आहे, त्या समायोजनाचा मिनिंग काय आहे मुलांना. समायोजन म्हणजे जुळवून घेणे, अनुकूल करणे, म्हणजे हर एक परिस्थितीची जी समोर असलेली जी परिस्थिती आहे, परिस्थितीशी किंवा वातावरणाशी व्यक्तीने स्वतःला जुळवून घेणे, त्याला काय बोलतात मुलांना, समायोजन बोलतात. मग ते समायोजन कोणत्याही भावनेचं असू शकतं, मग ते दुःखाचं असो, रागाचं असो, भांडणाचं असो, भीतीचं असो, आक्रोशाचं असो, त्या आश्चर्याचं असो, हर एक प्रकारचं जे समायोजन आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मुलांना हे करता आलं पाहिजे. त्याच्याबद्दल आपण मुलांना अधिक आपण माहिती घेऊया. आता इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला फेस दिसत आहे, चेहरे दिसत आहे. तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता मुलांना. इथे तुम्हाला हास्याचा चेहरा दिसत आहे, इथे तुम्हाला आश्चर्य म्हणजे इथे तुम्हाला दुःखाचा चेहरा दिसत आहे. बघा मला इथे म्हणजे असं रागिष्ट चेहरा दिसत आहे, इथे दुःखाचा चेहरा दिसत आहे, इथे आश्चर्याचा चेहरा दिसत आहे, इथे देखील तो हॅपी आहे आणि इथे तो काय आहे, नाराज आहे. बरोबर आहे, की असे वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे आहेत. भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्व संतुलित राहते. जे भावनांचा जो योग्य मेळ घातला तर आपले काय होते, आपले व्यक्तिमत्व काय राहते, संतुलित राहते. जे व्यक्तिमत्व म्हणजे आपली जी पर्सनॅलिटी ती काय राहते, संतुलित राहते. त्यालाच काय बोलणार, बॅलन्स राहणार. संतुलित राहणे म्हणजे बॅलन्स. आपण शिकलोय कार्बोदक, आपण अन्न घटकामध्ये देखील शिकलोय की समतोल आहार म्हणजे काय, म्हणजे समतोल म्हणजे त्याला असं परत हा शब्द आला, संतुलित आहार म्हणजे काय. तसंच आपण इथे जे काही शिकलोय की शिकत आहोत की भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे व्यक्तिमत्वामध्ये काय ते संतुलित राहतं. व्यक्तिमत्व संतुलित म्हणजे बॅलन्स पर्सनॅलिटी बनते, की आपली एक प्रकारची बॅलन्स पर्सनॅलिटी बनते, की कोणत्या वेळेस कोणती गोष्ट करणं हे योग्य आहे, तर किती प्रमाणात करणं योग्य आहे आणि कशा पद्धतीने ती गोष्ट करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे मुलांना. की अशा प्रकारे जेव्हा आपल्या जीवनात प्रसंग येतात, दुःखाचे म्हणा, आनंदाचे म्हणा, भीतीचे म्हणा, रागाचे म्हणा, आश्चर्याचे म्हणा, बरोबर आहे, त्यावेळेस चिडण्याचे म्हणा, त्यावेळेस आपण कोणत्या पद्धतीने ते करतो, ते एक प्रकारे आपल्याला त्या संवेदनाची, त्या भावनांची सांगड घालणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. इथे बघा तुम्हाला दिसतं, इतरांना समजून घेण्याची आपली क्षमता वाढते. जेव्हा आपण भावनाची सांगड घालतो तेव्हा आपल्याला आपण काय फायदे होतात ते आता त्यांनी सांगितलं, की आपला पहिला फायदा काय आहे, की आपण इतरांना समजून घेण्याची आपली क्षमता वाढते. क्षमतेचा अर्थ काय आहे मुलांना, क्षमता म्हणजे यालाच काय बोलणार, कॅपॅसिटी. बरोबर आहे, मर्यादा. इतरांना समजून घेण्याची आपली काय वाटते, क्षमता वाढते, की त्या भावना आपण आपल्याला की नाही मला कुठे रागवायचंय, कोणत्या पद्धतीत रागवायचं आणि कितीपर्यंत रागवायचं, हे आपण एक काय होतं त्याला समायोजन. जर ते आपल्याला समायोजन कळालं तर आपल्याला काय होतं मुलांना, की आपण इतरांना समजून घेण्याची आपली क्षमता वाढते, आपली कॅपॅसिटी वाढते, मर्यादा वाढते, की नाही बाबा की मला कळू शकतंय किंवा तुझा काय प्रॉब्लेम आहे. इतरांना आपण समजून घेतो की तुझ्यामध्ये काय दोष आहे. इतरांशी आपण चर्चा करतो, इतरांशी आपण बोलून आपण त्या गोष्टीची समस्येचा हल करू शकतो. प्रतिकूल परिस्थितीवर देखील मात करता येते. प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय इथे मुलांना सांगितले. प्रतिकूलचा अर्थ काय आहे, की प्रतिकूल म्हणजे जिथे परिस्थिती म्हणजे योग्य नाहीये, म्हणजे अनुकूल
नाहीये, म्हणजे जे जे वातावरण हवंय ते नाहीये. की जसं समजा एखाद्या घरामध्ये खूप गरिबीची परिस्थिती आहे, पण तो मुलगा 10वीला आहे. मग त्याला अनुकूल असं वातावरण नाहीये, की त्याच्या घरामध्ये समजा अ, जसं घर लहान आहे किंवा त्या घरामध्ये त्या त्याच्याशी त्या अभ्यासाशी जुळून घेणारी परिस्थिती नाहीये. पण तरी देखील तो काय करत आहे, त्या परिस्थितीशी जुळवून घेत आहे. त्याची परिस्थिती प्रतिकूल आहे. तेव्हा आपण त्याला बोलतो प्रतिकूल परिस्थिती, म्हणजे अनुकूल परिस्थिती नसेल. ज्या गोष्टीची, साधनाची आवश्यकता असते त्याला आपण, त्या सर्व गोष्टीची आवश्यकता असते त्याला आपण अनुकूल परिस्थिती बोलतो. ज्या गोष्टीची गरज आहे. परंतु ज्या गोष्टीची गरज असताना आहे आपल्याला, परंतु ती गरज आपल्याला मिळत नाही, त्या सुखसुविधा मिळत नाही, तेव्हा आपल्याला काय बोलणार आपण? प्रतिकूल परिस्थिती. मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशी कितीतरी मुलं आहेत मुलांना, की जे स्वतः त्यांनी काय केलंय, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देखील त्यांनी काय केलंय, आपलं ध्येय साध्य केलेलं आहे. त्यांनी काय केलंय, 10वी 12वीच्या ज्या सर्व परीक्षा आहेत किंवा इतर ज्या सर्व परीक्षा आहेत, की त्यांनी काय केलंय, प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्यांनी त्या यशस्वीरित्या आणि मोठ्या पहिल्या नंबरवर त्यांनी काय केलेलं आहे, पास केलेलं आहे. त्याला काय म्हणणार? प्रतिकूल परिस्थिती. आपण प्रतिकूलचा अर्थ समजला मुलांनो. आता बघा इथे तुम्हाला दिसलं की प्रतिकूल परिस्थितीवर देखील मात करता येते, की जसं मी आत्ताच सांगितलं की परिस्थिती कोणतीही असो, की त्याच्यावर देखील आपल्याला मात करता. असं नाहीये की बाबा की ही परिस्थिती बाबा माझी आहे तर त्याच्यामुळे याच्यातून समस्या निघू शकणार नाही, याच्यातून मार्ग निघणार नाही, याचं उत्तर निघणार नाही. बोलून त्या गोष्टीचं चर्चा करून, बोलून त्या व्यक्तीला भेटून, त्याच्याशी मोकळेपणाने बोलून त्या परिस्थितीवर काय करता येतं मुलांना? मात करता येते. हे देखील आपण पाहिलं आहे. बघा इथे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. आता इथे तुम्हाला काय दिलं, इतरांना अकारण दोष देणे, की आपण काय करत असतो, इतरांना अकारण दोष देत असतो, की आपल्याला माहित असतं की याच्यामध्ये काही दोष नाहीये, पण आपल्याला ती व्यक्ती आवडत नाहीये. मग आपण काय करतो, की नाही हा याच्यामध्ये असंच आहे, याच्यामध्ये तसंच आहे. का तर ते आपल्याला आवडत नाही म्हणून आपण इतरांना अकारणचा अर्थ कळतोय मुलांनो. अकारण म्हणजे कारण नसताना, की त्याच्याकडे कोणतंही कारण नाही, तो सगळ्या गोष्टीमध्ये फिट आहे, सगळ्या गोष्टीमध्ये तो योग्य आहे, कॅपेबल आहे, त्याच्यात कोणताच दोष नाहीये. पण तरी पण आपण काय करतो असो, इतरांना अकारण दोष देतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा बघा, कधीतरी एखाद्या वेळेस आपल्या घरी पाहुणे येतात आणि मग ते कधी कधी आपल्याला आवडत नसतात. मग आपण काय करतो, की अकारण त्यांना की आपण काय बोलतो, की हा मला नाही आवडत, मला नाही, हा तुझं असंच आहे, तुझं म्हणजे आपण कधीतरी काय अकारण दोष देत राहतो, की म्हणजे आपल्याला ते व्यक्ती आवडत नाही म्हणून आपण त्याच्यामध्ये काहीतरी दोष टाकण्याचा प्रयत्न करतो. त्याला काय बोलणार? अकारण. एखादा मित्र आपल्याला आवडत नाही, त्याच्यामुळे आपण एखादा तो जास्त हुशार असेल, मग आपण हा तो खूप स्मार्ट आहे, तो नेहमीच उत्तर देत राहतो, मग ते कधी कधी आपल्याला आवडत नाही, बरोबर आहे. मग आपण काय करत असतो, एखाद्या वेळेस आपण मग त्याला अकारण दोष देत राहतो. त्याला काय बोलणार? अकारण. त्याची उणीधुनी काढणे. उणीधुनी काढणे म्हणजे त्याच्या चुका काढणे, की त्याच्याबद्दल वाईट साईड बोलणे, की त्याच्याबद्दल ज्या गोष्टी नाही त्या देखील त्याच्याकडे वाढून चढवून सांगणे. त्याला काय बोलणार? उणीधुनी काढणे. त्याला बोलणार उणीधुनी काढणे. त्याचप्रमाणे त्याचा मत्सर करणे. मत्सर करणे म्हणजे काय बोलायचं? हा बघा हा शब्द आहे मत्सर आहे. मत्सर करणे म्हणजे काय? त्याच्याबद्दल राग व्यक्त करणे, की जी गोष्ट मला पाहिजे होती पण ती माझ्याकडे नाहीये, पण ती त्याच्याकडे आहे. मग त्याला आपण काय बोलणार? मत्सर करणे असे बोल. त्याला मत्सर करणे, त्याचं यश सहन न होणे. म्हणजे एखादा मुलगा, आता म्हणजे उदाहरण घ्या, की आता परीक्षा जवळ आली आहे. परीक्षा जवळ आल्यानंतर जे अभ्यासू मुलं असतात ते नेहमीच पहिल्या दिवसापासून अभ्यास करत असतात. परंतु जे काही मुलं असतात ते मग नंतर 2-3 महिने गेल्यानंतर अभ्यासाला सुरुवात होतात. काही मुलं जे असतात ते शेवटची जेव्हा परीक्षा सुरू होते त्याच्या 2 दिवस आधी अभ्यासाला लागतात, बरोबर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मला सांगा मुलांनो, साहजिकच आहे कोणत्या मुलाला जास्त यश येऊ शकतं, की जो पहिल्या दिवसापासून अभ्यास करतोय त्यालाच जास्त यश मार्क मिळणार. जो नंतर जो अभ्यास केलाय तो देखील चांगल्या मार्काने पास होऊ शकतो. परंतु जो 2 दिवसापूर्वी जर अभ्यासाला लागलाय तर त्याला कसे काही चांगले मार्क मिळू शकतात? मग ते हेच आहे, की त्याला आपण त्याचं यश सहन, मग आपल्याला काय होतं, त्याचं यश सहन होते, त्याला चांगले पडलेले मार्क आपल्याला बघवत नाही, त्याला आपल्याला आवडत नाही आणि म्हणून आपण बोलतो आपल्याला त्या व्यक्तीचं यश सहन होते, की त्याला त्याच्या बाबतीत घडलेली चांगली गोष्ट ही आपल्याला आवडत नाही. मग ते काहीही असो, मग ते मार्काबद्दलचं असो, कोणी त्याचं कौतुक केलेलं असो किंवा त्याला कोणतं एखाद्या मोठ्या शाळेत बक्षीस दिलेलं असो, ही गोष्ट आपल्याला बिलकुल आवडत नाही. यश सहन न होणे या दोषापासून आपली सुटका होते. मग असे जे आपले जे दोष आहेत, या दोषापासून जेव्हा आपण आपल्या भावनांचं समायोजन करतो मुलांनो, तर तेव्हा या सर्व जे दोष आहेत ते सर्व दोष आपल्याकडे राहत नाही, ते निघून जातात. कोणते दोष आपण परत एकदा आपण त्याचा बघूया. इतरांना अकारण दोष देणे, दुसऱ्यांना विनाकारण दोष देणे, त्याच्यात दोष नसताना देखील दोष देणे, त्यांच्या उणीधुणी काढणे, की त्यांच्यामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी नाही आहेत पण तरी देखील त्या शोधून काढणं, त्याला म्हणा उणीधुणी काढणे, त्याचा मत्सर करणे, त्याचा म्हणजे राग करणे,
करणे, त्याला ती गोष्ट आपल्याकडे नाही पण ती त्याच्याकडे म्हणजे त्याचा मत्सर करणे, त्याचे यश सहन न होणे, म्हणजे त्याची कोणी तारीफ केली, त्याची कोणी प्रशंसा केली, तर ते आपल्याला आवडत नाही. मग या सर्व गोष्टीवर उपाय काय आहे मुलांनो, की जे आपल्या भावनांचं जे संयोजन आहे, ते आपण केलं तर आपण या सर्व दोषापासून मुलांनो मुक्त होऊ शकतो आणि आपल्याला या गोष्टी आपण करू शकणार नाही, की जे दुसऱ्यांना त्रास देणं म्हणा, ह्याच्या तुम्हाला गोष्टी इतरांना दोष देणं, यश सहन होणं, की माझा नंबर आला नाही, पण तुझा नंबर आला. मग आपल्याला हे आवडत नाही. मग त्यामुळे दोघं फ्रस्ट्रेट झाले, दोघांना वाईट वाटले, दोघांना राग आलाय. ह्या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होता कामा नये.